मालेगावमध्ये सुद्धा सूर्योदय झालेला आहे। मालेगावकरांनी या सूर्योदयाच्या साक्षीनं काय नेमका नवा संकल्प केलेला आहे जाणून घेऊया। थेट जाऊया विशाल मोरे आपले प्रतिनिधी यांच्याकडे। विशाल, नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा। मालेगावकरांनी सुद्धा सूर्याच्या साक्षीनं, सूर्योदयाच्या साक्षीनं नव्या वर्षाला, नव्या दिवसाला, नव्या संकल्पाला सुरुवात केलेली असेल। काय अपडेट आहेत? नक्कीच लागवी. सर्वांप्रमाणेच 2024 या सरत्या वर्षाला मालेगावकरांनी निरोप दिला आहे आणि 2025 ची ही जी पहाट आहे, ही नव्या उमेदीची, एक नव्या आशेची, नव्या किरणाची जी पहाट आहे, अशी आशा मालेगावकर व्यक्त करीत आहे। कुठेतरी दंगलग्रस्त आणि संवेदनशील असं मालेगावकरांची जी ओळख होती, ती मालेगावकरांनी पुसून टाकली आहे आणि आता मालेगाव जे आहे, हे यंत्रमागाचं हब म्हणून ओळखलं जातं। त्याचबरोबर टॉलिवूड, हॉलिवूड, मॉलिवूड च्या धर्तीवर जे मालेगावचं मॉलिवूड आहे, हे आता देशविख्यात प्रसिद्ध झालेलं आहे। येणाऱ्या दिवसात ज्या मालेगावकरांच्या ज्या आशा आहेत, मालेगाव जिल्ह्याची निर्मिती, मालेगावात असल्या जी पोलीस आयुक्तालय आहे त्याची निर्मिती, जे वाढता जो गो तस्करांचा जो वाढता प्रभाव आहे, तो कुठेतरी एक आव्हान ठरत आहे। त्याचबरोबर जे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांना जो त्यांचा शेतमाल आहे त्याला कुठेतरी हमीभाव चांगला मिळावा, अशा विविध ज्या प्रश्न आहेत हे येणाऱ्या वर्ष अगदी अगदी निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।